जय दुर्गा माता मंदिराच्या जागेवर वाद, बांधकामात अनियमिततेचा आरोप घाटबोरी तेलीचा. सडक अर्जुनी. प्रतिनिधी सडक अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी तेली येथील जय दुर्गा माता मंदिराच्या जागेवर सुरू असलेल्या वॉल कंपाऊंडच्या बांधकामावरून वाद निर्माण झाला आहे. मंदिराच्या जागेवर अतिक्रमण व बांधकामात अनियमितता झाल्याचा आरोप सुरेश गोपीचंद गहाणे पाटील यांनी केला आहे. मंदिर परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सुरेश गहाणे पाटील यांनी सांगितले की संबंधित ठेकेदाराला काही व्यक्तींनी हाताशी धरून मंदिराच्या जागेवर वॉल कंपाऊंडचे बांधकाम करण्यात आले असून प्रत्यक्ष जागेचा काही भाग जाणीवपूर्वक सोडण्यात आला आहे. त्यामुळे मंदिराच्या मालकीच्या जागेचे नुकसान होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदार श्यामा मेंढे यांच्या विरोधात आमदार तसेच संबंधित अभियंत्याकडे लेखी तक्रार करण्यात आली असून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मंदिराच्या जागेची योग्य मोजणी करून नियमानुसार संपूर्ण बांधकाम करण्यात यावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान या आरोपांबाबत संबंधित ठेकेदार किंवा संबंधित शासकीय अधिकारी यांची प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. आणि मी काय म्हणतो सर, का भाई त्यांना जो श्रीरामजी झिंगरे आहेत तिथले उपाध्यक्ष आहेत, मला त्यांना तर आम्ही मंदिराजवळून पूर्ण इथून 17-18 फूटचा रोड दिला आहे सगळा जाण्या येण्याकरिता. तरी त्यांची जमीन तिकडे खालीयात आहे, तरी ह्या रोडनं त्यांना जाताच येते आणि रोड दिलाच आहे त्यांच्यासाठी. तरी त्यांचं म्हणणं असं आहे का मला तिकडून जागा पाहिजे. आमचं म्हणणं आहे का भाई ठीक आहे, तू जाऊ शकतेस, पण आमच्या शेवटच्या भागापर्यंत कंपाऊंडवर राहील आणि तू देवस्थानच्या कंपाऊंडमधून जाऊ शकतेस. याच्यात अध्यक्षाची काही ह्या नाही आहे. परंतु एवढी 30-35 फूट जागा सोडून 17-18-20 फूट जागा सोडून आजच्या पार या देवस्थानची किती ह्या होऊन राहील, त्याच्यात जागा जाऊन राहिली. सुरेश गोपीनाथ गहाणे, जय दुर्गा माता देवस्थान, घाटबोरी कोहळी येथील देवस्थानचा अध्यक्ष आहे आणि आमची 15 लोकांची बाडी आहे. आणि ह्या देवस्थानचा रजिस्टर नंबर ये 313. हा जो आपल्याला जी माहिती देत आहे ती इथं 30 लाख शाखा नागपूर यांच्या वतीने NDHF ह्या संस्थेकडून 30 लाख रुपयाचे मंजूर झाले वॉलकरिता. आणि ते काम श्यामा मेंढे ठेकेदार हे येथील करत आहेत. आणि त्यांनी अध्यक्षाची परवानगी काही न घेता सगळे काम आपले 1-1.5 महिन्यापासून चालू आहेत. आणि जे आपल्याला जेथून कंपाऊंड वॉल करायचं आहे त्या ठिकाणून नाही केलं. आणि ह्या देवस्थानची 17 ते 18 फीट जमीन पूर्ण आरच्यापार सोडली आहे. ती माझी हेच विनंती आहे की त्यांनी शेवट त्या स्थळावर वाल बनावा आणि काम करावा. म्हणून त्यांनी 17 फीट जागा सोडून देवस्थानच्या जमिनीचा तेवढा घाटा करून म्हणजे आपल्या मताला सगळं कामं करत आहे. यावर्षी तक्रार कुठे दिलेली आहे का? ह्या वर्षी तक्रार नाही, फक्त आमदाराकडे लेखी जे आमच्या ट्रस्टचे तवारे बाबाजी आहेत त्यांना सुद्धा गोष्टीची मी कल्पना दिलेली आहे. त्यावर त्या ठेकेदाराने काय मत आहे? त्या ठेकेदाराचे अजून ठेकेदार माझ्याशी काही बोलणी झालेली की नाही, किंवा मला फोनही नाही लावला आणि फोन लावला तर तो उचलत नाही माझा फोन. 1.5 महिन्यापासून काम चालूच आहे, काम बंद नाही केला मी. हां, त्यांच्याविषयी वरिष्ठांना अजून काही तक्रार, जसं की फोन उचलत नाही, ते बोलत नाही तुमच्याविषयी? हां, मी आमदाराकडे गेलो, आमदारच्या घरी जाऊन तक्रार केलो. आमदाराचं काय मत आहे? आमदारचं मत आहे का भाई तुमच्या देवस्थानचे जे मेंबर लोक आहेत तर ते ह्या गोष्टींनी तुमच्या सहमत नाही आहेत. आणि त्या उपाध्यक्ष जो आहे श्रीरामजी झिंगरे याच्याशी ते सहमत आहेत. कार्यकारी सदस्य किती आहे? देवस्थानचे जे सदस्य गण आहेत किती लोक? 15 लोकांची बाडी आहे. 15 लोकांची बाडी आहे. हा, 15 लोकांमध्ये तुम्ही सहमत म्हणजे असं काही तुम्ही बैठक झाली नाही? आमची बैठक वगैरे काही नाही, अशा बरोबर गोष्टी झाल्या आहेत. आणि बैठक झाली तर ते आले होते, तर मी म्हणला त्या रोडना तिथपर्यंत चला
आणि त्याच्यानंतर त्यांनी तिथपर्यंत त्या नाल्यापर्यंत जे नाला आहे सामने छोटा, त्या छोट्याच्या नाल्याच्या इकडूनच त्यांनी वालचा मी 17-18 फुटावरून काम बंद करून अशी शिडी वाल नेला तिकडे. त्याच्यामुळे मी नाराज होऊन म्हणला तुम्ही का करता तर करा.